सर्व सभासदांना नमस्कार. नमस्कार. आजच्या शुभदिनी आपण एक सुश्राव्य व्याख्यान ऐकणार आहोत. ते म्हणजे शुभदाताई डॉक्टर खटावकर यांचं. तर आपण खूप भाग्यवान आहोत की अशी मातब्बर मंडळी आपल्या ग्रुपमध्ये आहेत. तेव्हा सर्व सभासदांचं, सर्व सारस्वतांचं या शुभ संध्याकाळी खूप खूप स्वागत. तर आपल्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात प्रदीप अडूर यांच्या शंखनादाने होईल असं मी जाहीर करते. तर प्रथम अडूर यांचा शंखनाद होईल. धन्यवाद अडूर साहेब. तर यानंतर आरती प्रभुणे यांनी आपल्या मधुर ध्वनीनी शंखनादानी कार्यक्रमाची सुरुवात करावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आरतीताई नाही आहेत हा सध्या. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो, तर या पुढील आता कार्यक्रमाची सूत्रे किंवा डिजिटल ओळख का म्हणतात ती शुभदाताईंची खानोलकर सरांनी करून द्यावी अशी मी त्यांना नम्र विनंती करते. डॉक्टर शुभदाताई खटावकर. आपण डिजिटल माध्यमाची ओळख का करतो तर आपल्याला व्यक्ती आपल्या नजरेसमोर पूर्णपणे येते म्हणून. आजचा विषय आहे भक्त पुंडलिक. शुभदाताईंचे असे बरेच विषय आहेत आणि त्याची पारायणही झालेली आहेत. तर आपण त्यांची जरा ओळख करून घेऊया. डॉक्टर शुभदाताई खटावकर, MA, BEd, PhD. जरा महत्वाचं 64 मध्ये SSC व त्याच वर्षी विवाह झाला. त्याच्यानंतर BA ऑनर्स हिंदीतून, BEd प्रथम श्रेणी पुणे, MA हिंदीतून प्रथम श्रेणी मुंबई आणि PhD पण हिंदीतून केलं. विषय महादेवी वर्मा के काव्य में मानव मूल्य और दर्शन. इतर शिक्षण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सेवांतर्गत प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे आयोजित बुलढाणा, NG नारळकर फाउंडेशन पुणे वाई, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे, न्यू रेस्ट वे लोणावळा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक सेवा ज्येष्ठता, आकाशवाणी पाठलेखन व इयत्ता 5वी हिंदी ध्वनिफीत लेखन व तज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट डोंबिवली, टिळकनगर कॉलेज MIDC येथे. लेखन प्रकाशन मध्ये 18 बालनाट्यांचे लेखन दिग्दर्शन केले. सुमारे 300 ते 350 बाल कलाकारांना अभिनयाचा अनुभव प्राप्त करून दिला. अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके मिळाली. त्यांना उत्कृष्ट लेखनाचे म्हणजे डॉक्टर शुभदाताईंना 12 पुरस्कार मिळाले. शाळेला पारितोषिक प्राप्त झाली. बक्षिसांची शाळा म्हणून वृत्तपत्रातून शाळेचा विशेष गौरव करण्यात आला. अनेक कथा, कविता, निबंध, पुस्तक परीक्षण यांचे लेखन केले आहे. फुलपाखरू झाले सुरवंटाचे हा 5 बालनाट्यांचा एकांकिकांचा संग्रह प्रसिद्ध आहे. प्रस्तावना माननीय प्राध्यापक श्री प्रवीण दवणे यांची आहे. भारतीय शिक्षण दैनिक, सन्मित्र, ठाणे लोकसत्ता, विद्यार्थी मासिक, विद्यार्थी दिवाळी अंक, शतायुषी, नव उद्घोष साप्ताहिक, आम्ही डोंबिवलीकर, तरुण भारत येथे लेखन प्रकाशित व प्रसिद्ध झाले आहे. शालेय आकाशवाणीसाठी पाठलेखन, सहभाग, दिग्दर्शन व अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. 26 जानेवारी 1999च्या किलबिल दूरदर्शन मुंबई या कार्यक्रमाचे लेखन केले आहे. मुंबई दूरदर्शन आजचे पाहुणे या कार्यक्रमात
कीर्तन चंद्रिका व नारद पुरस्कार प्राप्त श्रीमती पद्मावती देशपांडे यांची मुलाखत घेतली आहे. सुंदर माझे घर यामध्ये सहभागी झाले आहेत. हे दोन्ही दूरदर्शनवरचे सहभाग आहेत. आकाशवाणी मुंबई येथे बाल दरबार, गंमत जम्मत, ऐकूया गोष्ट, चिंतन, शालेय आकाशवाणी अशा अनेक कार्यक्रमांचे स्वतः लेखन करून सादरीकरण केले आहे. अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, दिग्दर्शन आणि सहभागी घेतला. सुमारे 100 ते 150 विद्यार्थ्यांना ही अभूतपूर्व संधी व आनंद मिळवून दिला आहे. दूरदर्शन सहभाग मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त त्यांची मुलाखत सह्याद्री वाहिनीवर झाली. मुलाखतकार श्री अशोक शेवडे होते. काही बालनाट्ये कुमार कला केंद्र दादर, दामोदर नाट्यगृह, गडगरी रंगायतन, श्री कला संस्कार येथे सादर झाले. सामाजिक कार्य डोंबिवली साहित्य सभाच्या त्या अध्यक्षा होत्या 1993 ते 94. पण या 2 वर्षात 200 नवीन सभासद केले. हा पण एक चांगला मोठा उच्चांक आहे. डोंबिवली शहर इतिहास लेखन सन 1967 ते 2000 यांचा सहभाग आहे. यातील संगीत विभाग संकलन व लेखन मध्ये त्यात त्यांची मुलाखतही आहे. साहित्य विभागात अनेक संस्थांची कृतीयुक्त सहभाग व आजीव सदस्यत्व. डोंबिवली साहित्य सभा, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शुक्ल यजुर्वेदीय शाखा डोंबिवली, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा डोंबिवली, ज्येष्ठ नागरिक संघ डोंबिवली पूर्व, सेवानिवृत्तांची संघटना डोंबिवली. आता प्रशिक्षण, परीक्षक व मार्गदर्शन बघूया. बीएड कॉलेज उल्हासनगर तर्फे आयोजित सर्व प्रकारच्या सेवांतर्गत प्रशिक्षणात कृतीशील सहभाग व तज्ञ मार्गदर्शक म्हणून सतत सहभाग. सेवांतर्गत प्रशिक्षण निवड श्रेणी 24 वर्षे तज्ञ मार्गदर्शक ठाणे जिल्हा, कल्याण तालुका पंचायत समिती ठाणे, जिल्हा परिषदेच्या अनेक उपक्रमात परीक्षक मार्गदर्शक व्याख्यात्या म्हणून अनेक वर्ष सहभाग. सेवा सदन कॉलेज ऑफ उल्हासनगर तर्फे आयोजित अनेक कृती सत्रे, कृती संशोधन शिबिरे, शिक्षकांच्या विशेष सभातून अनेक व्याख्याने दिली. जिल्हा पातळीवर माध्यमिक शिक्षकांसाठी असलेल्या कृती संशोधन स्पर्धेसाठी उत्तम मार्गदर्शन व तज्ञ मार्गदर्शक म्हणून परीक्षण केले. पंचायत समिती कल्याण तालुका तर्फे प्राथमिक शिक्षकांसाठी पाठसभा, कृती सत्रे यातून अनेक व्याख्याने दिली. तसेच स्वरचित काव्य वाचन केले. तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम केले. मुकबधीर यांच्या वाचा स्पर्धा, त्यांच्या पालकांच्या निबंध स्पर्धा आणि परीक्षण केले. रंगावली शैक्षणिक साहित्य निर्मिती, निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षण केले. ठाणे जिल्हा परिषद ठाणे तर्फे प्राथमिक विभागाच्या आंतरशालेय समूहातील व नाट्य स्पर्धेचे अनेक वेळा परीक्षण केले. निबंध, वक्तृत्व, रांगोळी या स्पर्धांचे अनेक ठिकाणी परीक्षण केले. इयत्ता 10वी मराठी, हिंदी या विषयांची ठाणे जिल्हा, सातारा, सांगली येथील अनेक शाळा व कॉलेजमधून मार्गदर्शनपर व्याख्याने दिले. प्रॉव्हिडंट फंड ठाणे, वागळे इस्टेट तथा वरील संस्थांच्या अनेक कार्यक्रमातून, वार्षिक स्नेहसंमेलनातून, हिंदी दिवस समारोहातून प्रमुख अतिथी अध्यक्ष ही पदे भूषवली आहेत. सध्या संत वाङ्मयावर प्रवचने व अन्य विषयांवर व्याख्याने देत आहेत. श्री समर्थ पट्टशिष्या श्री वेण्णा स्वामींवर 101 प्रवचनांचा संकल्प श्री महाराजांच्या कृपेने पूर्ण करीत आहेत. स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी प्रकल्पात विशेष सहभाग. शिकागोहून स्वामीजी परत आल्यानंतर त्यांनी जी व्याख्याने दिली त्यावर आधारित अशी व्याख्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी देणे, या प्रकल्पात यशस्वी सहभाग. अनेक कॉलेजांमध्ये ही व्याख्याने अत्यंत प्रभावी रूपात व यशस्वीपणे दिली. खालसा कॉलेजमध्ये नाट्य स्पर्धांचे परीक्षण केले. पेंढारकर महाविद्यालय येथे हिंदी दिवस समारोहाचे प्रमुख अतिथी पद भूषवते. पुस्तक प्रकाशन, मोरपीस कथासंग्रह, लेखिका सुनंदा फिरके अंबरनाथ, स्नेहबंध दिवाळी अंक सौ मंदा कापरे, अश्विनी ज्ञानदीप मुखपत्र सौ भारती मोरे, 50वे हस्तलिखित गर्ल्स हायस्कूल कल्याण
सूर्य माझ्या कुंकवात कवी श्री सुधीर रसाळ. सुमारे 25-30 वर्षांपासून साप्ताहिक विवेक मुंबई व पुणे डोंबिवली येथील प्रकाशनांचे मराठी हिंदी अनुवाद लेख लिहिणे, लेखांचे पुनर्लेखन करणे, प्रूफ रिडिंग करणे ही सर्व कामे अत्यंत आवडीने केली. साथ संगत यमुनाबाई शेवडे यांचं हिंदी अनुवाद केलाय. जीवनाचा शोध व बोध परमपूज्य श्री वामनराव पै यांचा हिंदी अनुवाद केलाय. राष्ट्र साधना RSS चा इतिहास हिंदी अनुवाद केलाय. जनसंघ इतिहास हिंदी अनुवाद केलाय. अमृतवाणी श्री गोंदवलेकर महाराज हिंदी अनुवाद केलाय. अनुभव मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद केलाय. तर हिंदीतून मराठी अनुवाद आणि मराठीतून हिंदी अनुवाद हा त्यांचा हातखंडा 40 वर्षापेक्षा जास्ती आहे. आता त्याला 50 होईल. हे विशेष लेखन कार्य व अनुवाद सांघिक रुपयात साप्ताहिक विवेक मुंबई तर्फे केला आहे. माननीय अटलजी, श्री गोळवणकर गुरुजी, तथागत, छोट्यांसाठी गोष्टी अनेक लेखांचा मराठी हिंदी अनुवाद केला. तसेच अनेक लेख लिहिले. वैयक्तिक लेखन इयत्ता 10वी इंग्रजी व्याकरणचे मराठी हिंदी दोन्ही अनुवाद केले. सामर्थ्य तुमच्या मनाचे लेखन श्री प्रकाश मुंगेकर यांचं हिंदी अनुवाद केलेलं आहे. श्रीमंतीचे रहस्य लेखक श्री प्रकाश मुंगेकर हिंदी अनुवाद केलाय. अनेक पुस्तकांचे लेखांचे मुद्रित शोधन केले आहे. 9वी 10वी व 12वी इंग्रजी व मराठी माध्यमाकरिता हिंदी मराठी विषयांची 13 मार्गदर्शक पुस्तके म्हणजे गाईड्स लिहिली आहेत. तसेच या पुस्तकांचेही लेखन केले आहे. हिंदी मराठी शिका, व्यावहारिक व उपयुक्त हिंदी. विशेष प्रावीण्य पुरस्कार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यातर्फे आयोजित माध्यमिक शिक्षकांसाठी असलेल्या निबंध वाचन स्पर्धेत म्हणजे कृती संशोधनात सन 1987-88 मध्ये अभ्यासपूर्वक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या काव्य गुणाचा विकास या कृती संशोधनाला जिल्हा व राज्य पातळीवर प्रथम पुरस्कार मिळाला. एक मोठा पुरस्कार आहे. साक्षरता अभियान जिल्हा ठाणे तर्फे आयोजित निबंध स्पर्धा 1988 जिल्हा पातळीवर प्रथम पुरस्कार व पुढे सतत 5 वर्षे प्रथम पुरस्कार. अनेक शैक्षणिक निबंधांना स्थानीय, तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार. कुमार कला केंद्र दादर तर्फे आयोजित शिक्षकांच्या उत्स्फूर्त वक्तृत्व व गीत गायन स्पर्धेत पुरस्कार. परीक्षक माननीय श्री अजित कडकडे व माननीय सुलभा देशपांडे होत्या. कल्याण तालुका उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सन 1990. ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सन 1994 माननीय श्री पतंगराव कदम यांच्या शुभ हस्ते. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2001-2002 दिल्ली येथील विज्ञान भवनात माननीय माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते. उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार महाराष्ट्र राज्य सन 1987-88 फुलपाखरू झाले सुरवंटांचे या एकांकिका संग्रहाला माजी मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते. तरुण भारत तर्फे कर्तृत्ववान महिला पुरस्कार. गणेश मंदिर ट्रस्ट तर्फे सावित्री पुरस्कार. आनंद कल्याणकारी सामाजिक संस्थेतर्फे गुरुस्पर्श पुरस्कार, गुरु गौरव पुरस्कार, जीवन गौरव गुरुरत्न पुरस्कार. मधुसंचय पुणे सेवानिवृत्ती संघटनेतर्फे पुरस्कार. अखिल भारतीय पत्रकार महासंघ मुंबई तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार व फेलोशिप. ठाणे महानगरपालिका ठाणे पोलीस कमिशनर तर्फे निबंध व स्वरचित काव्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक. करवीर हे पुढचे पुरस्कार जास्ती आणखी महत्वाचे आहेत. करवीर मठाधिपती श्री शंकराचार्य श्री विद्या शंकर भारती यांच्या पवित्र व शुभ हस्ते सन्मान कोल्हापूर मठात संपन्न झाला. गुलबर्गा मठाधिपती श्री लक्ष्मी देवी यांचे पवित्र व शुभ हस्ते सन्मान. सेवा सदन कॉलेज ऑफ उल्हासनगर तर्फे सन्मान पुरस्कार मिस्टर आणि मिसेस ED
अमेरिकन सिनेटचे प्रमुख यांच्या शुभ हस्ते डोंबिवली साहित्य सभेतर्फे सन्मान व सत्कार, उभा भावे समिती दादर तर्फे सन्मानित, महाराष्ट्र राष्ट्र शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे पुरस्कार व सन्मान, माननीय राज्यमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान व पुरस्कार, संयुक्त महिला मंडळ डोंबिवली तर्फे भरीव शैक्षणिक कार्यासाठी सन्मान व पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते माननीय अमरीश पुरी, श्री विक्रम गोखले व ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवा यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आहे. परमपूज्य श्री गीतामाई चॅरिटेबल ट्रस्ट कलेढोण तर्फे 7 वेळा सन्मान, सर्वात महत्वाचे अखिल भारतीय वडारी समाजातर्फे सन्मान व पुरस्कार, विद्या विकास मंदिर कलेढोण म्हणजे त्यांची शाळा तर्फे सन्मान व पुरस्कार, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे सन्मान, डोंबिवली कल्याण टिटवाळा उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर सातारा सांगली येथील अगणित शाळा संस्थातून सन्मान व मानपत्र प्रदान, पेंढारकर महाविद्यालय, खालसा कॉलेज मुंबई, मडवी कॉलेज येथे सन्मान, महाराष्ट्र राज्य प्रॉव्हिडंट फंड ठाणे डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांचे तर्फे सन्मान, असे अनेक सन्मान पुरस्कार. आणि 2020 ला त्यांना रोटरी क्लब ऑफ डोंबिवली तर्फे वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड मिळालेला. कार्यकाळ सन 1973 पासून 83 पर्यंत आदर्श विद्यालय रामनगर डोंबिवली पूर्व इथे सहाय्यक शिक्षिका, सन 1983 ते 2000 पर्यंत पर्यवेक्षिका, सन 2000 ते 2005 मुख्याध्यापिका म्हणून आवडीने कार्य केले. त्यांची मनोगत, विद्यार्थी हे माझे दैवत आहे, शिक्षकी पेशाला अगदी आजही मी वरदान मानते. माझे सर्व विद्यार्थी, पालक, सहाय्यक शिक्षक, मुख्याध्यापिका हे माझे स्फूर्तीस्थान होते. माझे आई वडील, सासू सासरे, माझे यजमान, मुले सुना नातवंड, माझे सर्व गुरुजन, सर्व सुहृद, तसेच आदरणीय श्री सुरेंद्र वाजपेयी सर व मातृतुल्य श्रीमती खरे मॅडम या सर्वांच्या प्रेमळ आशीर्वादाने व सुयोग्य मार्गदर्शनाने या क्षणापर्यंतचा प्रवास सुखकर झाला. त्यांचा विश्वास श्री गोंदवलेकर महाराज व परमपूज्य मातोश्री श्रीमती गीतामाई त्या त्यांच्या मातोश्री गोंदवलेकरांच्या त्यांच्या कृपेने अविरत कष्ट व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पार झाले व त्यांच्याच कृपेने ते पुढे नेतील हा विश्वास आहे. नव्या म्हणजे फ्युचर पुढच्या काळातल्या योजना, उत्कृष्ट अनुवाद कार्य चालू ठेवणे, उत्कृष्ट बाल साहित्य व किशोर साहित्य निर्माण करणे, शैक्षणिक क्षेत्रात उच्चतम पातळीवर लेखन संशोधनाची संधी मिळावी, आंतरराष्ट्रीय स्तरावर मौलिक अध्ययनाची, संशोधनाची, अध्यापनाची, प्रवचने देण्याची संधी श्री महाराजांच्या कृपेने प्राप्त व्हावी, बालनाट्यांचे फिल्मीकरण व्हावे व त्यांचा लाभ महाराष्ट्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालकांना व्हावा. आपण काही फोटो बघतो. श्वास चित्रपटातील बाल कलाकाराचा विशेष सन्मान करताना आदर्श विद्यालय रामनगर डोंबिवली, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्तीनंतर झालेला नागरी सत्कार व सन्मान स्वीकारताना माननीय आमदार श्री अशोकराव मोडक यांच्या शुभ हस्ते सांगे कबीर या ध्वनिफितीच्या प्रकाशन प्रसंगी उद्घाटक म्हणून सन्मान, अभिनेत्री अमृता सुभाष व सदाशिव अमरापूरकर यांच्या समवेत. दिल्ली येथे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रसंगी नेपाळी शिक्षिका रेजिना लेप्चा यांचे समवेत. 3 दिवस राहिल्या त्या तिकडे विज्ञान भवन दिल्ली येथे. आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कार स्वीकारताना माननीय प्राचार्य श्री काथर्डेकर सर यांच्या शुभ हस्ते जिल्हा परिषद ठाणे. फुलपाखरू झाले सुरवंटांचे या एकांकिका संग्रहाचा प्रकाशन सोहळा माननीय सौ गिरिजा कीर यांच्या शुभ हस्ते एव्हरेस्ट सभागृह डोंबिवली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था व प्रपरिषद पुणे कृती संशोधनाचा महाराष्ट्र राज्याचा प्रथम पुरस्कार स्वीकारताना माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य माननीय श्री वसंतराव नागपुरे यांच्या हस्ते.
अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघातर्फे राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप प्रदान सोहळा घाटकोपर माझे आदरणीय गुरु श्री हनुमंतराव साळुंखे यांचा माझ्या नागरी सत्कार समारंभात सन्मान करताना कृतज्ञता क्षण पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा हा फोटो आहे. आदर्श इंग्लिश स्कूलच्या संचालकांच्या हस्ते सरस्वतीची मोठी प्रतिमा स्वीकारतानाचा फोटो आहे. त्या परमपूज्य गीतामाई चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी प्रवचन सेवा सादर केली जाते. अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका डॉक्टर शुभदा कटावकर यांना नागरी गौरव समारंभात आहेत. त्या वाजपेयी सर पण आहेत, सुरेंद्र वाजपेयी, आणि आबासाहेब पटवारी पण आहेत, दोघेही दिसत आहेत. श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली तर्फे माननीय श्री आबासाहेब पटवारी यांच्या शुभ हस्ते सन्मान स्वीकारताना विवेक व्यासपीठातर्फे सन्मान माननीय श्री आबासाहेब पटवारी यांच्या हस्ते परमपूज्य श्री वामनराव पै यांच्या शुभ दर्शनाचा व भेटीचा शुभ क्षण करवीर मठाधिपती जगद्गुरु श्री शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांचे पवित्र हस्ते सन्मान व शुभाशीर्वादाचे अभूतपूर्व अस्मरणीय क्षण ज्येष्ठ अभिनेत्री माननीय अमरीश पुरी यांच्या शुभ हस्ते सन्मान व पुरस्कार स्वीकारताना भरतनाट्य मंदिर डोंबिवली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार व सन्मान स्वीकारताना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना फार महत्वाचा फोटो आहे. माननीय माजी राष्ट्रपती डॉक्टर ABJ अब्दुल कलाम यांच्या शुभ हस्ते दिल्ली विज्ञान भवन. आजचा विषय आहे भक्त पुंडलिक, आणि आपण डॉक्टर शुभदाताई यांची ओळख करून घेतली आहे. तर इथून आपण पुढे हे व्यासपीठ डॉक्टर शुभदाताईंच्या कडे सुपूर्द करूया. डॉक्टर शुभदाताई खटावकर, आपला आजचा विषय आपण सुरू करू शकता. नमस्कार. नमस्कार सर्वांचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आणि आज मला ही बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल खानोलकर सरांना विशेष मनपूर्वक धन्यवाद. भक्त पुंडलिक. 14 विद्या 64 कलांचा अधिष्ठाता श्री गणराया देवी सरस्वती, माझे दैवत श्री गोंदवलेकर महाराज, परमपूज्य गीतामाई, आपण सर्व रसिक श्रोते या सर्वांना विनम्र अभिवादन करून पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा ते कसं आलं, केव्हा आलं, याचा थोडा आपण आज अभ्यास करूया. युगे 28 वेटेवरी उभा म्हणजे विठ्ठलाला वेटेवर उभे राहून 28 युगे झाली. म्हणजेच पुंडलिकाने आपल्या भक्ती सामर्थ्याने भगवंताला 28 युगे वेटेवर खेळवून ठेवले आहे. म्हणजेच पुंडलिकाला ही 28 युगे होऊन गेले असे म्हणावे लागेल. खरे तर विठ्ठलाचा आणि पुंडलिकाचा निश्चित काळ सांगता येत नाही, कारण देव हा काय आहे, अनादि अनंत आहे. वेदांनी श्रुतीने सुद्धा नेती नेती म्हटलेलं आहे, त्यामुळे त्याचा खरा काळ सांगणं कठीण आहे. परंतु मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की विठ्ठलाची उपासना महाराष्ट्रात केव्हा सुरू झाली, पांडुरंग पंढरपुरात कधी आले, भक्त पुंडलिकाने पांडुरंगाला पंढरपुरामध्ये आणलेलं आहे, हे त्रिवार सत्य, त्रिकालबाधित सत्य सर्वांना माहित आहे. म्हणून आपल्याला दोघांचा पंढरपुरातला काळ एकच धरायला हवा. ज्ञानदेवांपूर्वीही महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाची उपासना होत होती. याला पुरावे म्हणजे नामदेवाने ज्ञानदेवांचं जे चरित्र लिहिले त्यात मिळतो. त्यात ते म्हणतात, विठ्ठलपंत हे आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करीत होते. इसवी सन 1189 ते 1273 मधील पंढरपूरच्या देवालयातील 84वा जो शिलालेख आहे
तोही साक्ष देतो. याच देवालयातील 16 खांबी मंडपाच्या तुळईवरील शके 1159 म्हणजे इसवी सन 1237 मधील कोरीव लेख याची साक्ष देतो. या सर्व पुराव्यांच्या आधारे 12व्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्रातील पंढरपुरात तीर्थक्षेत्राचे महत्व प्राप्त झाले होते व विठू माऊलीचे भक्त पंढरपूरची वारी करीत होते. याच काळात भक्त पुंडलिकाचेही महत्व वाढले होते. वारकरी संप्रदायाची जशी श्रद्धा आहे की जसं म्हणतात भक्त प्रल्हादासाठी नरसिंह अवतार घेतला भगवंतानं, तसं वारकरी संप्रदायातील लोकांची श्रद्धा आहे की भक्त पुंडलिकासाठी श्री विठ्ठलाचा अवतार झाला. सारांश काहीतरी इसवी सन 12व्या शतकाच्या आरंभी महाराज विठू माऊलीच्या भक्तीचा जो काळ तोच भक्त पुंडलिकाचा काळ आणि अशा तऱ्हेनं भक्त पुंडलिकाचं श्रेष्ठत्व त्या काळी वाढलं होतं. आता थोडं भक्त पुंडलिकाचे माता पिता बालपण यांच्याविषयी आपण पाहूया. लोहदंड नावाचं एक गाव होतं. तिथे जानुदेव नावाचा एक सत्वशील विद्वान ब्राह्मण राहत होता. अत्यंत ज्ञानी विद्वान पण जराही गर्व नसलेला. भक्तियुक्त अंतःकरणानं शिवाची उपासना करीत होता. त्यामुळे त्यांना अवघे विश्व शिवतत्वाने भरलेले आहे असे वाटे. अणुरेणूमध्ये शिव भरलेला आहे असे वाटे. यातोवर भक्तिभावाचा परिणाम म्हणजे जानुदेवाला अनेक वेळा शिवाचे दर्शन घडे. ते आपल्या भक्तिप्रेम सामर्थ्याने ब्राह्मणांच्या अंतःकरणात भूतदया परस्पर स्नेहभाव निर्माण करीत होते. समर्थांनी सांगितलेलं आहे, जे जे आपणास ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून करावे सकल जन. हाच परिणाम यांच्या जानुदेवाच्या कृतीतून होत होता. जानुदेवांची पत्नी केवळ पतिपरायण नव्हती, तर तीही धार्मिक निष्पाप ईश्वर भक्त आणि पतीप्रमाणे शिवाची उपासना करणारी होती. पत्नीला जसे भार्या अर्धांगी हे समानार्थी शब्द आहेत, पण त्याचा अर्थ आपण जाणून घ्यायला पाहिजे. पत्नी म्हणजे पतन न होऊ देणारी किंवा पतन न होऊ देता त्याचं सामर्थ्य सांभाळणारी. भार्या म्हणजे त्याच्या कार्याचा भार वाहणारी आणि अर्धांगी म्हणजे अर्धनारी नटेश्वर जसं आहे तसं परमेश्वराचं जसं अर्धांग तसं आपलं पतीचं अर्धांग. अत्यंत सात्विक प्रेमळ आणि सोशिक वृत्तीचे असे होते. घरात पत्नी पती सहचारी असेल तर सहवासामध्ये दुःख प्रेम वाटून घेण्याची वृत्ती असेल तर घरामध्ये सुख शांती समाधान सौख्य नांदतं आणि ईश्वर भक्तीची ज्योत म्हणजे नंदादीपासम अखंड तेवत राहील. अशा या सात्विक प्रेमळ जोडप्याच्या पोटी एक पुत्र जन्मला. खूप आनंदून त्यांनी त्याचं नाव पुंडलिक ठेवलं. परोपरीने लाड केले. लाडात त्यांचा अख्खा दिवस कुठे जाई तेच कळत नसे. बाळ पुंडलिक अत्यंत गोजीरवाणा सुंदर आणि देखणा होता. लाडात वाढणाऱ्या पुंडलिकाच्या बाललीला दिवसेदिवस वाढू लागल्या. त्याचं हसणं खेळणं हे सारं त्यांच्या कौतुकाचे विषय होते. जानुदेवाची पत्नी बाळाला जराही दृष्टीआड करत नव्हते, पण जानुदेवांचा वेळ मात्र शिवभक्तीमध्ये पूजा अर्चेमध्ये जात होता. लाडकं देखणं सुंदर मूल सर्वांना आवडतं. आई वडिलांना तर ते परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ असतं. प्रेमचंदानी तर एका बडे घर की बेटी या कथेमध्ये म्हटलेलं आहे की सुंदर संतान अपने माँ बाप को भगवान से भी प्यारी लगती है. एकुलता एक पुत्र म्हणून माता पिता त्याचे खूप लाड करीत सारे बालहट्ट पुरवीत. त्यात देखणं गोंडस असल्याने ते बाळ त्यांचा फारच त्यांना लळा लागला. छानसे कपडे छानसं खाणं यात कोणतीच उणीव नाही. तो आता बोलू लागला, मित्र मैत्रिणीमध्ये रमू लागला. पण आई वडिलांनी त्याला कधीच कुठलंही काम सांगितलं नाही. वडील त्याला आपल्याप्रमाणे विद्वत्ता गाजवावी म्हणून ज्ञानाचे पाठ देत. वडिलांनी आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे त्याला शिक्षण देणं सुरू केलं. वडिलांच्या शिक्षण संस्काराने तो वेद विद्या
मंत्र पठण, पूजा पाठ यात तरबेज झाला. त्याच्या खेळण्या बागडण्यावर थोडे नियंत्रण घातले गेले. आता किशोर वयात आल्याने बारीक लक्षही ते ठेवत होते. आता तो 14 वर्षाचा म्हणजे जवळजवळ कळता झाला आणि अति लाडाचा परिणाम म्हणून तो शेफारून गेला. काम करणे त्याला आवडेना. आपला प्रेमळ सात्विक आई वडिलांना दुरुत्तरी करू लागला आणि त्यांचा उपमर्द करू लागला. मनमानी करू लागला. वाईट मुलांच्या संगतीत रमू लागला. आई वडिलांना मुळीच घाबरत नव्हता. आपल्याला माहित आहे की विनम्र जो असतो तो वहापरे जाते, झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते असं तुकारामांनी म्हटलेलं आहे. पण याच्या ज्या काही वृत्ती होत्या त्या वृत्तीमुळे माता पिता मात्र त्याच्या बेताल वागण्यानं चिंतित झाले. त्यांना घरात राहणे, अन्न पाणी सेवन करणे कसं झालं. रात्रंदिवस याच चिंतेने त्यांना पोखरलं. कारण सत्वशील आई बापाच्या पोटी असा हा नतद्रष्ट मुलगा जन्माला आला, दिवटा मुलगा जन्माला आला. यापेक्षा माता पित्यांचे आणखी कोणते दुर्दैव असू शकते. खरे तर गुणी सत्वशील आई बाप म्हणजे गुणी सत्वशील संतती हे गणित होतं. पण पुंडलिक या उक्तीला अपवाद ठरला. हिराच्या खाणीत गारगोटी कोळसा तसेच झाले. जानुदेवाने मुलाच्या सर्व गैरवर्तनाचा शांतपणे विचार केला. खूप चिंतन केलं व अखेरी निर्णय घेतला की त्याचा विवाह करणे हेच योग्य आहे. त्यामुळे तो घराच्या ओढीने घरीच राहील, वाईट मित्रांपासून दूर राहील आणि त्याच्या वृत्तीमध्ये वागण्यात फरक पडेल. म्हणजे लग्नानंतर तो वठणी येईल असा त्यांनी अंदाज केला. देखण्यात सुविद्य मुलगा असल्याने त्याला सुस्वरूप मुलगी मिळणे आवश्यक. साऱ्या पंचक्रोशीत शोध घेतला पण त्याला साजेशी मुलगी मिळणं कठीण झालं. अखेरी अनेक उंबरठे झिजवल्यानंतर जानुदेवांच्या पसंतीस एक मुलगी आली. मुलीच्या आई वडिलांनाही पसंत पडलं. देणं घेणं ठरवून अखेरीस तिथी निश्चिती झाली. थाटामाटात विवाह संपन्न झाला. देखणी सून घरात आले म्हणून सासू सासरे अत्यंत आनंदित झाले. आपल्याला एवढी सुंदर पत्नी मिळाल्याने पुंडलिक तर खुश झालाच, पण तिला कसलाही त्रास न देता किंवा न होता खूप छान सांभाळायचं, काही कमी पडू द्यायचं नाही, तिच्या सर्व इच्छा पुरवायच्या असा त्याने संकल्प केला. आता तो खरं तर एक जबाबदार संसारी पुरुष झाला होता. व्रात्य मुलगा आता सुंदर पत्नीचा दास झाला होता. त्यामुळे त्या आपल्या आई बाबांकडे मुळीच लक्ष देत नव्हता. त्याच्या लग्नाला अनेक वर्ष झाली पण घरात पाळणा हल्ला नाही. ह्याचं दुःख आई वडिलांना वाटत होतं. ते आपल्या पदरी नातवंड येण्याची वाट पाहत होते. पण शेवटी परिस्थितीचे दास झाल्यामुळे ते थकले. सून देईल ते खाऊन नेसून गप्प बसून ते आपले दिवस कंठत होते. वाईल वेडापोर पत्नीचा दास बनला होता. आता पत्नी बोले पुंडलिक चाले असं चित्र होतं. पोटी संतान पुत्र नाही म्हणून पुंडलिकांच्या पत्नीनं अनेक व्रत उपवास वैकल्य केली पण काही परिणाम झाला नाही. बायका ज्या पाणवठ्यावर गेल्यानंतर चर्चा होते त्या चर्चेतून तिला कोणीतरी हा सल्ला दिला की काशी यात्रा करून गंगा स्नान आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन कर, म्हणजे त्यामुळे तुला पुत्र प्राप्ती होईल. पुंडलिकेचा विवाह केल्यानं सुधारेल हा आई वडिलांचा आशावाद फोर ठरला. नशिबाचे फासे उलटे पडले. नशिबाचा खेळच दुसरं काय. हा दैवाचा खेळ निराळा नाही कुणाचा मेळ कुणा. नशिबा आधी दैव धावते दुःख शेवटी पदराला. अशी परिस्थिती घरात निर्माण झाली. पुंडलिकाला घरात आई वडिलांची अडचण वाटू लागली. बिचारे वृद्ध मायबाप पण आता कुणाच्या आश्रयाला जाणार. बालपण आणि वार्धक्य परायीन हेच खरं. पत्नीला आई होण्याची खूप घाई झाली होती. तिने हट्टच केला. ती लाडाने पुंडलिकाशी संवाद करी. तिचे लाडके बोलणे त्याला आणखीनच आनंद देई आणि ती काशीला जाण्याचा निश्चय करी. पण त्या काळी प्रवासाची साधने घोडागाडी आणि बैलगाडी एवढीच आणि ती फक्त श्रीमंतांकडे असत.
पुंडलिकाची परिस्थिती अगदी बेताची असल्यामुळे पायी प्रवास करावा लागणार हे 100% सत्य. दूरचा प्रवास, आवश्यक साहित्य, पैसाही हवा होता. प्रवासाला जायचं म्हणजे आई वडिलांचा प्रश्न. त्यांना सोडून कसे जायचे? तो चिडून संतापून म्हणे, कशाला एवढं आयुष्य जगलात? आम्हाला छळायला? मरत का नाही एकदाचे लोक? एकूण काय तर सुनेने मुलाने त्यांच्या जीवनाची फार फार दुर्दशा केली होती. एके दिवशी घरासमोर खूपच गोंगाट गर्दी पाहतात तो काय, काशी यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंचा तांडा त्या गावी आला होता. आई वडिलांनी पाहिलं की त्या यात्रेकरूंमध्ये अनेक मुलं आपल्या वृद्ध माता पित्यांना अगदी सांभाळून नेत आहेत. आई वडिलांनाही मनात आलं, काशी यात्रेची उत्कट इच्छा निर्माण झाली. त्या दोघांना वाटलं या निमित्तानं पुंडलिकालाही काशी यात्रेत जावं वाटेल. तो आपल्याला घेऊन जाईल म्हणजे आपले भाग्य जागे झाले असे घडेल. अखेरी पुंडलिकालाही वाटलं आपणही काशी यात्रेत जावं. तो तडक घरी आला. वडिलांनी आपला मनोदय आल्याबरोबर त्याच्याकडे व्यक्त केला. आता किती आयुष्य उरले माहित नाही. काशी यात्रा गंगास्नान घडावं हीच इच्छा आहे. आम्ही पिकली पानं कधी गळून पडू कळणार नाही. आता आमची इच्छा पुरी करणं तुझं कर्तव्य आहे. पुंडलिक काशी यात्रेला जायला एका पायावर तयार होता. पण फक्त बायकोला बरोबर न्यायचं हे त्याचं स्वप्न होतं. अखेरी जननिंदेपासून सुटका व्हावी म्हणून त्यांना न्यायला तयार झाला व म्हणाला, हो करीन तुमची इच्छा पूर्ण. अगदी आम्ही म्हातारे होईपर्यंत तुमच्या बाबतीतली सर्व कर्तव्य पूर्ण करीन. चला तयारीला लागा. पण परत माघारी येऊ नका म्हणजे झालं अशी तंबी दिली. काही असो, अनिच्छेनं का होईना मुलगा तयार झाला. काशी यात्रेचं स्वप्न, इच्छा पूर्ण होणार. अखेरी अत्यानंदात पत्नी, आई वडील, पुंडलिक या यात्रेकरून वरून काशी यात्रेला निघाले. खात खळगे, उबड खाबड रस्ते, कुठं जंगल, कुठे वारा, ऊन, वाळरान, रणरणत ऊन. या सर्व कष्टाने अडचणीने आई वडील फार थकून गेले. त्यांना चालणं कठीण झालं. 8-10 दिवस कसे बसे गेले. पण पुंडलिकाचा विचार होता, जवळ 4 पैसे आहेत तोवर काशीला पोचायचं. आई वडील भराभरा चालत नाहीत म्हणून त्याने पुढच्या गावात एक दोर विकत घेतला. त्याच्या दोन्ही टोकांना 2 फास करून ते आई वडिलांच्या गळ्यात अडकवले. मध्यभाग त्याने आपल्या बखटात अडकवला व पत्नी बरोबर चालू लागला. अर्थातच आई वडील दोराच्या ताणाने फरफटत जाऊ लागले. जनावरांप्रमाणे त्यांची स्थिती झाली. पण मुलाची जन्मदात्यांना काशीला नेण्याची ही न्यारी नीत सगळ्या जगानं पाहिली. काही दिवसांनी त्याच्या देखण्या पत्नीला चालणे कठीण झाले. ती व्याकुळ होऊन म्हणाली, धनी आता नाही मला चालवत. माझे पाय सुजले, फोड आले. पत्नीचा दास असलेल्या पुंडलिकाने तिला दुसऱ्या क्षणी खांद्यावर बसवलं. येथे आपल्याला कोण पाहणार? खांद्यावर पत्नी, एका बोखट आई वडिलांचा दोर, तर दुसऱ्या बोखट्यात सर्व समान. प्रत्येक गावातले लोक या क्रूर मुलाची कृती पाहून स्वतः मान खाली घालत. जन्मदात्यांचा एवढा क्रूर छळ आजवरच्या इतिहासामध्ये कोणीच केला नव्हता. एका गावात पोचताच त्याची चप्पल तुटली. चप्पल शिवण्यासाठी तो गावात गेला. सर्वांना त्याने धर्मशाळेत ठेवलं व चर्मकाराचं घर शोधलं. चप्पल शिवण्याची विनंती करणार एवढ्यात त्याने जे दृश्य पाहिलं ते पाहून त्याची बुद्धी काम करीनेशी झाली. चर्मकार सतेज गव्हाळ रंगाचा प्रसन्न मुद्रा, कपाळी गंधाचा टिळा, मध्यम बांधा, प्रौढ वय, अंगात बंडी, धोतर नेसलेला, हे तर पाहिलंच त्यानं. पण अत्यंत नवलाची गोष्ट म्हणजे चर्मकाराच्या भल्या मोठ्या शेंडीला लांब लचक पळण्याची दोरी बांधलेली होती. त्या पाळण्यात एक वृद्ध स्त्री आणि एक वृद्ध पुरुष अगदी आरामात बसले होते. पुंडलिकाने अंदाज केला ते चर्मकाराचे वृद्ध माता पिता असावेत, कारण त्या परस्परांच्या चेहऱ्यात बरेच साम्य होते. चर्मकार चपलेला टाका घालण्यासाठी आरी चपले जोराने घुसवी तेव्हा त्याच्या मानेलाही चढाव असे व त्यामुळे पाळणा आपोआप खाली
चर्मकार कामात व्यग्न पुंडलिक उभा. तेवढ्यात पाळण्यातील बुद्धाचे पुंडलिकाकडे लक्ष गेले आणि ते आपल्या मुलाला म्हणाले, बाळा रोहिदासा, अरे कोणी वाटसरू दारी येऊन उभा आहे, तुझं लक्षच नाही, काम असावं काही त्यांचं तुझ्याकडं. पुंडलिकाने जाणले की ते रोहिदासाचे आई बाबा आहेत. रोहिदासानं राम राम अतिथी महाराज म्हणून स्वागत केलं. बसायला घोंगडं दिलं. त्यावर बसत पुंडलिक म्हणाला, भाऊ माझी चप्पल तुटले, दुरुस्त करून द्याल का? होकारले तर रोहिदासानं त्याचं नावगाव विचारलं. खरे तर रोहिदासाची मातृपितृ भक्ती पाहून पुंडलिक खजील झाला होता. आपल्या वर्तनाची त्याला लाज वाटत होती. मान खाली घालून त्याने सर्वजण काशी यात्रेला जात असल्याचं सांगितलं. हे ऐकतात कनवटीचा एक पैसा, केवळ 1 पैसा रोहिदासानं काढला आणि पुंडलिकाला दिला आणि सांगितलं की आपण काशीला निघालाच आहात तर हा माझा पैसा गंगा मातेला अर्पण करा आणि तिला सांगा की हा रोहिदासानं तुझ्या करता दिलेला आहे. बोलत बोलत चप्पल दुरुस्त झाली. पुंडलिक धर्मशाळेत येऊन पोहोचला. सर्वांना घेऊन आता काशीकडे निघाला. अखेरी काशीला पोहोचला. गंगा स्नान केलं, विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, काही दिवस तेथेच मुक्काम केला. गंगा स्नान तर रोजच घडत होतं आणि काशी शहराचं दर्शनही रोजच घडत होतं. पण गंमत काय झाली की रोहिदासानं दिलेला पैसा तो गंगेला अर्पण करायला विसरून गेला. आता अगदी निघायचा दिवस आला तेव्हा त्यानं कनवटीला हात लावला तर त्याच्या लक्षात आलं, अरे आपण रोहिदासानं दिलेला पैसा गंगा मातेला अर्पण केला नाही. त्या क्षणी तो गंगेच्या घाटावर आला आणि गंगेला विनम्रपणे म्हणाला, गंगा माते, रोहिदासानं दिलेला पैसा मी तुला अर्पण करीत आहे, त्याचा तू स्वीकार कर. रोहिदासाचा पैसा गंगा मातेला अर्पण केला आणि लगेचच एक नवल घडलं. गंगा मातेने पाण्यातून आपला हातच वर केला. त्या हातात हिरे, पाचू, माणकं अशी रत्न जडवलेले कंकण होतं. पुंडलिक तो तेजस्वी हात आणि ते अमूल्य कंकण टकलावून पाहत होता. तो संभ्रमात पडला. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे भक्त पुंडलिका, मी गंगा माता, हा माझाच हात आहे. रोहिदासाची भेट मी स्वीकारली आहे. ही माझी एक छोटीशी भेट त्याला दे. पुंडलिकाने अत्यंत विनम्र अभिवादन करून ते कंकण अलगद काढून घेतलं, शेल्यात गुंडाळलं. एवढ्यात तो हात अदृश्य झाला. घरी त्याने हे कंकण आई वडील पत्नीला दाखवलं नाही व ते तसंच लपवून ठेवलं. आता परतीचा प्रवास सुरू झाला. आई वडिलांच्या गळ्याचा दोर काढला होता. त्याच्या चालीने चालता चालता बरेच दिवस प्रवास झाला. खूप हाल होऊ लागले. पदरी पैसा नाही आणि खाण्यापिण्याचे मात्र हाल होऊ लागले. शेवटी त्याचं लक्ष बायकोच्या दागिन्यांकडे गेलं. ते मोडून त्याच्यावर काही दिवस चालले. पुढे हालच हाल झाल्याने एके दिवशी त्याला कंकणाची आठवण आली. अखेरी भुकेने विजय मिळवला. कंकण मोडलं तर त्यातून उदरनिर्वाह होईल. हे बहुमूल्य कंकण छोट्या गावी मोडलं जाणार नाही. त्यासाठी मोठं शहर हवं, मोठा सराफ कट्टा हवा. अखेरी वाटेत एक मोठं शहर लागलं आणि आई वडिलांना सगळ्यांना तो धर्मशाळेमध्ये बसून कंकणाच्या विक्रीचा मार्ग शोधायला गेला. तो बाजारपेठेत गेला. एका मोठ्या सराफाकडे गेला. खबरेच्या शेल्यात गुंडाळलेलं कंकण काढलं आणि म्हणाला, मला हे विकायचं आहे. सराफाने कंकण नीट पाहिलं. म्हणाला, अहो या कंकणाची किंमत देण्या एवढे पैसे माझ्याकडे नाहीत. तुम्ही दुसऱ्या दुकानात जा. सर्व दुकाने फिरून झाली पण एवढा पैसा कोणाकडेच नसल्याने कंकण विकलं गेलं नाही. त्या लोकांनी त्याला चक्क आता राजाकडे जा असा सल्ला दिला. जवळपासच राजवाडा होता. अंधार पडण्यापूर्वी धावत धावत तो अखेरी राजवाड्याकडे गेला. कंकण दाखवलं, विकायचं हे सांगितलं. राजाला कंकण आवडलं. खरेदी करण्याचं ठरलं. पण त्याआधी त्यानं विचार केला की दासी आधी हे राणीला पाहायला पाठवावं. राणीकडे ते कंकण गेल्यावर तिनं निरखलं. तिला मनापासून आवडलं.
उजव्या हातात घातलं तो काय चमत्कार, त्याच्या तेजानं राणीचे डोळे चिपले, बाकी अलंकार शून्य किमतीचे वाटले. शिवाय तिच्या लक्षात आले, अरेच्या, आपल्या डावा हातात कुठे कंकण आहे. आणि तसा सल्ला मंथरीने जसं कैकेयीला दिला होता, तसा सल्ला या दासीनही राणीला दिला. राणी अत्यंत खुश होऊन सखीला म्हणाली, महाराजांना सांग, मला हे कंकण खूप आवडलं आहे, पण याच्या जोडीचं दुसरं कंकण घेऊन ये व त्यांना दोन्ही कंकणे माझ्यासाठी खरेदी करायला सांग. दासी त्वरित महाराजांकडे आली, राणीचा निरोप सांगितला. महाराजांनी पुंडलिकाला दुसरं कंकण देण्याची विनंती केली, पण पुंडलिक ते देण्यास असमर्थ होता. त्याने नकारच दिला. त्याच्या नकारामुळे राजा आणि त्याचे प्रधान इत्यादींनी निष्कर्ष काढला की आपल्या पत्नीसाठी एकच कंकण कसे बनवेल. याचाच अर्थ हा चोर आहे त्यानं, आणि हे कंकण त्यानं चोरलेलं आहे असा निष्कर्ष निघाला. राजाने अनेक प्रश्न पुंडलिकाला विचारले, पण पुंडलिक मौन राहिला. तो चोर आहे हे शेवटी सिद्ध झालं. अखेरी त्याने खरं सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या काशी यात्रेच्या प्रारंभापासून कंकण विकण्याच्या स्थितीपर्यंतची सर्व हकीकत त्याने राजाला सांगितली. राजाने खरे काय तपासण्यासाठी धर्मशाळेमध्ये शिपाई पाठवला. भुकेने व्याकुळ झालेले आई वडील व पत्नी पाहिली. त्यांनी पुंडलिक हा त्यांचाच मुलगा असल्याचं सांगितलं. शिपाई राजाकडे गेला, राजाला सत्य सांगितलं. आई वडिलांसाठी त्यांच्यासाठी राजाने भोजन पाठवलं, पण आमचा मुलगा आल्याशिवाय भोजन करणार नाही हा मनोनिग्रह त्यांनी स्पष्ट केला. अखेरी राजाच्या ध्यानात आलं, या सर्वांचे मूळ तर रोहिदास आहे. खरेच तो कसा आहे? केवळ एका पैशाच्या दानासाठी गंगा माता असे अमूल्य कंकण देईल का? राजाने प्रधानाला 4 शिपाई बरोबर देऊन पुंडलिकास हातकड्या घालून रोहिदासाकडे पाठवलं. जर येथे एक कंकण आहे तर दुसरे रोहिदासाला गंगेने आधीच दिलेले असले पाहिजे असा निष्कर्ष काढला. इकडे राणी दुसऱ्या कंकणासाठी रुसून बसली. तिने अन्न पाणी वर्ज केलं. स्त्री हट्ट बालहट्ट आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. राजाज्ञेची तामिली लगेच झाली. प्रधानजी सर्वांसवे रोहिदासाच्या घरी गेले तेव्हा तो स्वतः स्वयंपाक करत होता. नंतर त्याने आपल्या माता पित्यांना तेल लावून स्नान घातलं. नंतर दोघांना आपल्या हातानं भरवलं, वस्त्रे नेसवली, अन्न भरवलं. तृप्त आई वडील रोहिदासाचं कौतुक करीत म्हणाले, बाळा रोहिदासा, किती रे सेवा करतोस आमची. आमचं पुण्य म्हणून असा पुत्र पोटी जन्मला. नंतर रोहिदासाने त्यांना पाळण्यात बसून धोका दिला. प्रधान शिपाई हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाले. खरे तर रोहिदासाचे सेवेत मग्न असल्याने त्यांच्याकडे लक्षच गेले नव्हते. त्याने त्यांच्याकडे लक्ष जातात त्यांची विचारपूस केली. कोण, कुठून आलात, काय काम आहे, हे सगळं विचारलं. प्रधानाने पुंडलिकाने सांगितलेली सर्व हकीकत सांगितली. रोहिदासाने सर्व सत्य हे सांगितलं. त्या सदाचारी माणसाला प्रधानाने आदराने वंदन केलं आणि वस्तुस्थिती सांगितली. रोहिदास आश्चर्यचकित झाला. पुंडलिकाने विनम्र होऊन, तुला गंगा मातेने भेट देण्यात दिलेलं कंकण या पापी पोटासाठी विकण्याचा प्रयत्न केला. आता माझ्या सुटकेचा उपाय कर, नाही तर माझे आई वडील पत्नी माझ्या दुःखाने मरून जातील. माझ्याशिवाय त्यांना कोण आहे. पण रोहिदासाने मी माझ्या परीने प्रयत्न करतो हा विश्वास दिला. अंगणातल्या विहिरीचं पाणी काढून हर हर गंगे या गजरात त्यानं स्नान केलं आणि त्यांना सांगितलं, गंगा माता, काशी विश्वेश्वर, जप जाप्य भक्ती यातलं मला काही माहित नाही. न जानामी तीर्थम न जानामी पुण्यम. पण पुन्हा पाणी काढून घागर भरली. चामडे भिजवण्यासाठी लागणारी दगडी कुंडी स्वच्छ धुतली. पुन्हा घागरभर पाणी काढून त्या कुंडीत ओतलं. धूप, दीप, गंध, नैवेद्य असं सगळं त्या कुंडीतील गंगा समजून त्या पाण्याचं पूजन केलं आणि मनोभावे पूजा करून विनम्रपणे तो त्या गंगा मातेला म्हणाला, हे गंगा माते, मी पोथी पुराण वेद जप जाप काहीही जाणत नाही. माझ्या गुरूंच्या आज्ञेनुसार
मी माझ्या मायपेत्यांची सेवा करतो, तीच एक माझी कायची शक्ती आहे. तू माझ्यावर व माझ्या कृतीवर प्रसन्न असेल तर पुंडलिकाजवळ माझ्यासाठी भेट म्हणून दिलेल्या कंकणाच्या जोडीचं दुसरं कंकण या कुंडीत प्राप्त करून दे. तरच या पुंडलिकाचे संकट टळेल आणि त्याच्या आई वडील पत्नी यांच्या शापातून माझी मुक्ती होईल. असे म्हणून त्याने विनम्रपणे हात जोडले, डोळे मिटले. प्रधान शिपाई पुंडलिक सारेच आपले श्वास रोखून काय घडतं हे पाहण्यासाठी सगळ्या शक्ती एकवटून एकत्र असं बघत राहिले. सगळ्यांचे डोळे त्या कुंडीकडे लागले होते. एवढ्यात सगळेजण किंचाळले, कंकण कंकण. थेट पहिल्या कंकणासारखं हिरे माणके पाचू जडवलेलं ते कंकण होतं. त्या कंकणाच्या तेजाने रोहिदासाची झोपडी उजळून निघाली. प्रधान अवाक झाले. त्यांनी रोहिदासाचे पाय धरले आणि क्षमा याचना केली. त्यांची अपरंपार स्तुती केली. नंतर ते राजाकडे नेलं कंकण. प्रधानाने सर्व सत्य सांगितलं. रोहिदास हा सारखा पुण्यवान सत्यव्रती आपल्या राज्यात आहे ऐकून राजाला खूप आनंद झाला आणि रोहिदासाबद्दल खूप अभिमान वाटला. रोहिदासाने ते कंकण राजाला अत्यंत विनम्रपणे बहाल केलं. पुंडलिक मुक्त झाला. त्यानंतर तो धर्मशाळेत आला. धर्मशाळेत जाताच त्याला आई वडिलांना प्रेमाचे भरती आले. पुंडलिकाने सर्व सर्व सत्य सांगितले. आई वडील तर रोहिदासाच्या चरण दर्शनासाठी आतुर झाले होते. अखेर ते चौघेजण रोहिदासाच्या गावी आले. सर्वांनी रोहिदासाचे चरण दर्शन घेतले. पुंडलिक खूप रडला. आपला व्रात्यपणा त्याने कबूल केला आणि रोहिदासांना शरण गेला आणि त्यानं रोहिदासांना विनम्र विनंती केली की आपण मला आपला शिष्य म्हणून स्वीकारा. रोहिदास म्हणाले, मी एक सामान्य चर्मकार, तुम्ही वेद विद्या संपन्न ब्राह्मण, मी तुमचा गुरु आणि तुम्ही माझे शिष्य, हे कसं शक्य आहे? पुंडलिक म्हणाला, मला ते काही माहित नाही. माझी मनोदेवता फक्त मला एवढंच सांगते आहे की काहीही करून आज आपण मला आपला शिष्य करून घ्या. त्यावर रोहिदास म्हणाले, पुंडलिका, तुझा निश्चय पाहून मी धन्य झालो आहे. यामुळे माझे भाग्यच उदयाला आले. पण पुंडलिका, तुला अनुग्रह देण्यापूर्वी मला एक सत्य सांगायचे आहे. पुंडलिका, मोह हा सर्वस्व नाश करणारा असल्याने साधकाने त्यावर विजय संपादन केला पाहिजे, नाहीतर अनंत यातना भोगाव्या लागतात. योग्यांचाही नाश हा मोहच करतो. पुंडलिक म्हणाला, कोणती कथा महाराज? अरे, ही कथा माझ्या पूर्वजन्माची आहे. पूर्वजन्मी मी महान योगी होतो. या पुण्य प्रभावाने मला पूर्वजन्मीचे ज्ञान होत आहे. मी पूर्वजन्मीचे कर्मही जाणतो. पण पूर्वजन्मी या मोहानेच माझा सर्वनाश केला. म्हणूनच मी चर्मकार कुळात जन्माला आलो. पूर्वजन्मी मी महान तपस्वी असल्याने राग, लोभ व मत्सर आदी विकार जिंकले होते. मी नगराबाहेर आपल्या शिष्यांसमवेत राहत होतो. रोज पहाटे नदीवर स्नान, नंतर ध्यानाला बसे. नदीवर जाण्याच्या वाटेवर एक सुंदर महाल होता. तो त्या एका नर्तकीचा असे. एका शिष्याकडून कळलं की हा महाल नर्तकीचा आहे आणि रोज इथे नृत्य गायन चालतं. माझा त्याच्याशी काहीच संबंध नव्हता. एक दिवस लवकर नदीवर निघालो तर या महालात नृत्य गायन चालू होतं. मला ते पाहण्याचा क्षणभर मोह झाला. तो आवरता आला नाही. मी विचार केला, रस्ता निर्मुलेशातून अंधार आहे, आपल्याला कोण पाहणार नाही, म्हणून मी महालाकडे पाहिलं. दारामध्ये हजारो चपलांचा ढीग पडलेला होता. म्हणजे इतके लोक रोज नर्तकी येतात असे वाटल्याने माझे ध्यान लागले नाही. म्हणजे त्या दृश्याचा साधकाच्या मनावर इतका परिणाम झाला. जे षड्रूप आहेत ते आपल्याला कशा तऱ्हेने नष्ट करतात हे सुंदर उदाहरण आहे. की असे जे काही त्याला वाटलं त्यामुळे त्याचं ध्यान लागलं नाही. स्नानानंतर ते आश्रमात आले. मनस्थिती अत्यंत विचलित होती आणि त्या क्षणापासून त्यांच्या साधनेला ग्रहण लागलं.
म्हणजे नर्तकीच्या केवळ विचारानं नाच गाणं तर पाहिलंच नाही, केवळ नर्तकीच्या या विचाराने त्यांच्या ज्या काही साधनेला ग्रहण लागलं ते कायमचं लागलं. रोजच त्या वाड्याकडे चपलाकडे पाहण्याचा मोह होई. माझे अनेक शिष्य होते, त्यात एक चर्मकार शिष्य होता. त्याने माझ्यासाठी सुंदर जोडे करून आणले होते. आता माझं वय झालं होतं आणि सर्व शिष्य माझी सेवा करत होते, असं रोहिदासाने सांगितलं. नंतर मी आजारी पडलो. वैद्याने औषधोपचार केले पण व्यर्थ. नर चांभार शिष्याने आणलेले जोडे समोरच कपाटात ठेवलेले होते. ते मला एकदा तरी पायात घालायचे होते, पण आजारामुळे ते शक्य नव्हते. अखेर अतिसाराने माझा इहलोकीचा प्रवास संपला आणि त्याबरोबर योगाचाही प्रभाव संपला. मी जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून एका चर्मकाराच्या घरी जन्माला आलो. मला तो जोड्यांचा वास असह्य झाला. माझा पूर्वजन्म मला आठवला आणि येथून काहीही करून सुटका होण्यासाठी मी रडणे सुरू केले. माझ्या रडण्याने घरातील सर्वजण हैराण झाले. गड्डे, दोरे, तंत्र, मंत्र, औषधोपचार, वैद्य, डॉक्टर सर्व झाले, पण काहीही परिणाम झाला नाही. अखेरी खेड्यातून एक स्त्री आली. तिने चपलांच्या ढिगातून एक खेटर घेऊन ती आली आणि रागाने लालबुंद होत ती म्हणाली, हे बघितलंस का खेटर? रडणं बंद कर, नाही तर झालं तुझं यानं तोंड फोडीन. मी तिला घाबरून रडणं बंद केलं. ती पुढे म्हणाली, मी तीच नृत्यांगना आहे. तू स्वतःला फार ज्ञानी योगी समजत होतास ना, तरीही तुला माझ्या घराकडे बघण्याचा मोह झाला. त्याचमुळे तुझी आज ही अवस्था झाली आहे. मी आता थकले असले, नाच गाणं माझं बंद आहे, पण मी नृत्य गाणं ही मर्यादा राखून केलेलं आहे. मी एक अत्यंत सत्यवती प्रतिव्रत आहे, हे ध्यानात ठेव. मी आता माझा वेळ ध्यानात घालवते. मी नर्तकी असले तरी सत्यवती पतिव्रत आहे. मला भूत भविष्य आणि वर्तमान कळतो. तुझा पुनर्जन्म झाला हे मी जाणलं, पण मी मात्र त्याच जन्मात आहे. तू मात्र सर्व इच्छा मारून जगलास, वैराग्य धारण केलंस, पण अंतःकडे तुला चपलांचा, माझ्या घराकडे पाहण्याचा मोह झाला. अंतःकाळच्या इच्छेनुसार माणूस त्याच्या योनीत जन्म घेतो. सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचं आहे की म्हणून आपल्याला सांगतात शेवटी देवाचं नाव तोंडी आलं पाहिजे. म्हणजे याची साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता म्हणून ती म्हणते की इच्छेनुसार माणूस जन्माला त्या येतो योनीमध्ये, भोग आता आपल्या मोहाची फळं. रोहिदास म्हणाला, माते आता तूच थोर मनानं मला क्षमा कर. आता मी तुला गुरु मानले आहे, तू माझा शिष्य म्हणून स्वीकार कर. अखेरी तिने नाही हो म्हणत रोहिदासाचा शिष्य म्हणून स्वीकार केला. पूर्वी जन्मी तू खूप तप केलं आहे. आता तू फक्त आपल्या माता पितांची मनोभावे सेवा कर, असा उपदेश करून तिने मारायला घेतलेली चप्पल देव्हाऱ्यावर ठेवून ती बाहेर आली. घरातले सर्व आनंदले. बाळ रडायचा थांबला होता. काय उपाय केला? या प्रश्नाचं उत्तर न देता तिने एवढं सांगितलं की बाळाचं नाव रोहिदास ठेवा, आणि ती निघून गेली. रोहिदास म्हणाला, माझ्या गुरुने मला जी आज्ञा केली ती मी आज विसरलेलो नाही. तन मन धनाने मी तिची पूर्ती करीत आहे. मी त्यात कसूर कणभरही केलेली नाही. तू आता माझा शिष्य झाला आहे, तेव्हा तीच आज्ञा मी तुला करीत आहे. आता मी गुरु तू शिष्य असे नाते जुळले आहे. तेव्हा आई वडिलांची सेवा करत असताना प्रत्यक्ष परमेश्वर जरी तुझ्या भेटायला आला तरी आई वडिलांच्या सेवेत खंड पडू देऊ नकोस. त्यांच्या सेवेने तुला खरी फलप्राप्ती होईल. आता माझी आज्ञा ही तुला शिरसावंद्य मानावी लागेल आणि आई वडिलांच्या सेवेत तू खंड पडू नको. त्यानंतर त्याला सांगितलं, आता तू दिंडीर वनात जा. दिंडीर वन म्हणजे पंढरपूरचं पहिलं नाव. तेथे भीमा नदी आहे
पुढे तिला चंद्रभागा म्हणतात. या नदीच्या तीरावर मुक्काम कर आणि तेथेच राहून माता पित्यांची सेवा कर, त्यामुळे तू पावन होशील. रोहिदासाने आपल्या जवळचे एक हस्ती म्हणजे लोखंडी हत्यार, जे चप्पल तयार करण्यासाठी, चामडे बनवण्यासाठी ते हत्यार लागतं, ती हस्ती त्याला दिली आणि सांगितलं, ही हस्ती चंद्रभागेच्या पाण्यात सोड. खरं तर ती लोखंडाची असते आणि चंद्रभागेच्या पाण्यात सोडायला सांगितलं आणि सांगितलं, ज्या ठिकाणी ती बुडणार नाही, पाण्यावर तरंगेल, तेथेच तू मुक्काम कर आणि मायपित्यांची सेवा कर. पुंडलिक चंद्रभागे किनारी आला. शेकडो वेळा हस्ते पाण्यात टाकून प्रयोग केला, पण व्यर्थ. मन म्हणालं, ज्यांना एका दगडी कुंडीमध्ये गंगेला अवतीर्ण केलं, त्याचे शब्द कसे खोटे ठरतील. अखेरी गुरुचे स्मरण करून हस्ती पाण्यात सोडली. डोळे घट्ट मिटले. थोड्या वेळाने डोळे उघडले तर आश्चर्याला सीमाच राहिली नाही, कारण त्यावेळी हस्ती पाण्यावर तरंगत होती. त्याने पुन्हा गुरूंना विनम्र वंदन केलं. आता त्याला विश्वपिताशी शंकर आणि विश्वमाऊली पार्वती देवी यांच्यात आणि आपल्या माता पित्यात काहीच फरक वाटेना. मागील व्रात्य कृतींचा, दुष्टपणाचा त्याला खूप खूप पश्चाताप झाला आणि स्वतःचा रागही आला. भीमा तरी एक कुटी बांधली, तेथेच तो राहू लागला. रोहिदास रूपी परिसाने त्याच्या लोखंडाचं सोनं केलं होतं. आता तो अंतर्बाह्य शुचितेचा पुतळा बनला होता. वडिलांना देवा समान म्हणून दिवस रात्र ते त्याची सेवा करू लागला होता. त्यांची मनोभावे सेवा हाच त्याचा धर्म बनला होता. आई वडिलांना तर स्वर्ग प्राप्तीपेक्षाही आनंद वाटत होता. पुंडलिक त्यांना फुलापेक्षाही जास्त कोमलतेने जपत होता. त्याची सर्व दैनंदिन कामे सेवा करूनच मग तो आपल्या देहाकडे लक्ष देई. तो आपल्या आई वडिलांप्रमाणे शिवभक्त झाला. त्याची उपासना करू लागला. आता त्याला आपले माता पिता शिव आणि माता पार्वती देवीच वाटू लागले. तो आता समर्पित सत्वशील जीवन जगू लागला. वृद्ध जीव तृप्तीच्या हिंदोल्यावर झुलत होते. पुंडलिक त्यांची सर्व सेवा, स्नान, जेवू घालणं, मांडीवर दोघांना झोपून निद्रा लागेपर्यंत त्यांचे पाय टेपणं आणि झोप मोडू नये म्हणून तशाच अवस्थेत बसून राहणं, हे अगदी मनोभावे करत होता. पंढरपूर हे फार पूर्वीपासून शिवोपासनेचे केंद्र होतं. पुंडलिकाचे माता पिता दोघेही शिवभक्त होते. त्यांची शिवावर नितांत श्रद्धा होती. या श्रद्धेचे, भक्तीचेच हे फळ, हा विश्वास त्यांना वाटत होता. ते मनोमन शिवाला वंदन करीत. पुंडलिक मातृपितृ भक्ती बरोबर शिवोपासक झाला. शिवाची उपासना तो मातृपितृ भक्ती बरोबर करू लागला. वडील शिव, आई पार्वती ही दोन दैवते बनली. अर्थात पुंडलिकाच्या जीवनाला, जगण्याला, वागण्याला एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. तो ही सेवा केवळ मातृपितृ ऋणातून मुक्त व्हावे यासाठीच नव्हता, तर कृतज्ञतापूर्वक जीवन जगता यावं, ते जगण्यासाठी तो ही सेवा करत होता. या समाधानाने त्याचा प्रत्येक दिवस सोन्याचा ठरू लागला. सारे आप्त स्वकीय परिचित हे दृश्य बघून अचंबित झाले. स्वर्गात देवही घाबरले. पुंडलिकाची माता पित्यांची सेवा आणि शिवभक्ती बघून देवांना भयंकर भीती वाटली. ते कृष्णाकडे म्हणजे विठ्ठलाकडे आले आणि विठ्ठलाला म्हणाले, तू काहीही करून एकदा पुंडलिकाची भेट घे, कारण आपल्यापेक्षा मोठा मान पुंडलिकाला मिळाला तर कदाचित आपल्याला आपल्या आसनावरून ढळावं लागेल. ही भीती देवांना वाटू लागली आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेले आहे. पुंडलिका भेटी परब्रह्म आले ग आपण म्हणतो, ती ही घटना आहे. एके दिवशी भर दुपारची वेळ. पुंडलिक आपल्या वृद्ध माता पित्यांचे पाय चेपत होता. त्यांची सेवा पाहून साक्षात परब्रह्म संतुष्ट झालं. भगवंत प्रकाशाच्या ज्योतीतून पितांबरधारी, शंखचक्र गदा पद्मधारी अशा वेशामध्ये
गरुडावर स्वार होऊन पुंडलिकाच्या दारी प्रगटलं. देव भावाचा भुकेला सोडून आलाचे वैकुंठाला. भक्तासाठी देव येतो हे सत्य उदाहरण पुंडलिकाने सिद्ध केलं. पुंडलिकासमोर पीतांबरधारी घनश्याम उभा होता. त्याच्या हाती शंख चक्र गदा पद्म शोभत होतं. गळा वैजयंती अनेक सुंदर सुगंध फुलांची माळा शोभत होती. त्याच्या ओठावर चंद्र सूर्याला रजलेल्याचा हास्य पाहण्यासाठी अवघ आयुष्य कुरवंडी करावं म्हणजे ओवाळून टाकावं असं साक्षात परब्रह्म पुंडलिकासमोर उभं होतं. देव समोर उभा. सामान्य माणसाची काय त्रेधा तुटपीट उडली असते. आपण असतो तर आपण पळत गेलो असतो. पण पुंडलिक किंचितही हलला नाही, की त्याचं मन जराही विचलित झालं नाही. तो जराही जागेवरून न हलता आपले सेवा करीत त्याच स्थिर स्थितीमध्ये करीत राहिला. कारण त्याला भीती होती की गुरु परमेश्वर गुरु माऊली सदा कृपेची करी सावली अशा, किंवा कबीराने म्हणलेलं आहे, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपके जिन गोविंद देव बताय. परमेश्वराला ज्या गुरुनी पाठवलं तो गुरु परमेश्वरापेक्षा मोठा, आणि म्हणून इकडे गुरु आज्ञेचा भंग होईल, माता पित्यांची झोप मोडेल. इकडे देवही भक्ताची परीक्षा पाहत होता. खरे तर पुंडलिक या सेवेने सर्व पृथ्वी तलावर अत्यंत पुण्यशील सामर्थ्यवान बनला होता. त्यामुळे द्वारकाधीश म्हणजे विष्णू म्हणजेच पांडुरंग चिंतित झाला होता. म्हणून तो रुक्मिणीचे निमित्त करून दिंडीर वनात दाखल झाला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली. चला जाऊ आता बघायला हे जे गीत आहे ते रुक्मिणी रुसून निघून गेले होते, आणि म्हणून पांडुरंग तिला आणण्यासाठी दिंडीर वनामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. पुंडलिकाची भेटीसाठी आता ते अत्यंत उतावीळ झाले होते. लोहदंड जेथे तरंगला त्या जागेस पुंडलिकाने लोहदंड तीर्थ हे नाव दिलं. अजूनही चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकाचे मंदिरासमोर हे लोहदंड तीर्थ आहे. पांडुरंग तर पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीवर संतुष्ट झाला आणि रुसून गेलेल्या रुक्मिणीला आणण्याचं केवळ निमित्त साधून त्यानं पुंडलिका सेवेची ऐकलेली कथा खरी काय आहे की कशी आहे हे पाहण्यासाठी त्यानं विचार केला की एवी तुम्ही निघालोच आहोत तर आधी पुंडलिकाला भेटूया आणि मग आपण रुक्मिणीचा शोध घेऊया. म्हणून पुंडलिकाची भेट घेण्यासाठी, त्याला डोळे भरून पाहण्यासाठी तो दिंडीर वनामध्ये आलेला आहे. गरुड आपले पंख फडफड करीत श्रीहरींना घेऊन पुंडलिका घरी आले. ते आगमित होता संपूर्ण दिंडीर वन दिव्य प्रकाशात न्हावून निघालं. ते पुंडलिकाच्या दारात आले तेव्हा तो सेवामग्न होता. त्यानं जरासही त्याच्याकडे पाहिलं नाही. अखेरी देवच म्हणाला, अरे पुंडलिका, मी तुला भेटायला आलो आहे. पुंडलिक म्हणाला, देवा, मी आई वडिलांची झोप पूर्ण झाल्यास येथून कशा बरे हलणार, तुम्ही सांगा. त्यांची झोप होताच मी आपलं स्वागत मोठ्या मनोभावे करेन, सेवा करेन, पण आता थोडं थांबा. त्याचं बोलणं ऐकून श्रीहरीला खरे तर राग आला. तरीही तो बराच काळ थांबला. त्याने पुंडलिकाची सत्व परीक्षा पाहण्याचं ठरवलं. म्हणजे जशी कर्णाची परीक्षा परशुरामाने घेतली होती तशी परीक्षा भगवंताने पुंडलिकाची घेतली. कसा काय जागता हालत नाही हेच आता पाहतो, असं म्हणून त्यांनी योगमायेने एक लाल भुंगा तयार केला आणि पुंडलिकाची पाठ पोखराची त्याला आज्ञा दिली. एका क्षणात भुंगा पुंडलिकाच्या कुटीत शिरला. त्याचं रौद्र रूप तीव्र गुंजारंज ऐकून पुंडलिक चिंतेत पडला. आपल्या आई वडिलांची हा झोपमोड करेल, त्यांना काही इजा करेल ही त्याला चिंता लागून राहिली. वाटून बसल्या जागी त्याने मातृदेवो भव पितृदेवो भव, मातृदेवो भव पितृदेवो भव असा जप सुरू केला. इकडे भुंगा पाठ पोखरत होता, पण पुंडलिकाला त्यातही आनंद वाटला. कारण पाठ पोखरण्यात भुंगा दंग असल्याने माता पित्यांची झोप होणार नाही हा विश्वास त्याला वाटला. आणि त्या परिस्थितीतही त्याला धैर्य आलं
अशा ही परिस्थितीत आई वडिलांना मांडीवर घेऊन पुंडलिक शांतपणे बसून राहिला होता. ही त्याची निष्ठा पाहून देव त्याच्या जवळ आले, त्याच्यावर प्रसन्न झाले. तेव्हा पुंडलिकाच्या मनाचा थोडा गोंधळ झाला. काय करावं, कोणतं आसन द्यावं, कसं द्यावं. त्याच्याजवळ एक वीट होती, ते पुंडलिकाने देवाकडे फेकली आणि सांगितलं, पायाचे माय पित्यांचे करू द्या ही चाकरी, विठ्ठला उभे राहत वरी. माझे माता पिता होती त्याच्यावरच उभं राहा. त्यांचं चतुर्भुज देवाचं रूप पाहिलं, त्यांना विनम्र वंदन केलं, पण मी असहाय्य आहे हे सांगायला ते काही विसरले नाहीत. वैकुंठी रत्नजडित सोन्याच्या सिंहासनावर आरूढ होणारा देव वैकुंठीचा राणा विटेवरी उभा राहिला. आई वडिलांची झोप झाल्यावर पुंडलिक उठला, देवाचे पाय धरले आणि क्षमा याचना केली. देवा, मी तुमची कणभर भक्ती केली नाही, मी तुम्हाला बोलावलं नाही, तरी तुम्ही माझ्या भेटीला या फाटक्या झोपडीत आलात. तुम्हाला या क्षुद्र विटेवर उभं राहावं लागलं. देवा क्षमा करा, देवा क्षमा करा. देवाने पुंडलिकाच्या मस्तकी हात ठेवला आणि म्हणाले, हरिदासाच्या मातृपितृ भक्तीचा आदर्श तूच निर्माण केला आहे. मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवं ते माग, कोणताही वर माग. पुंडलिक आता उच्च विचारांचा आचारांचा झाला होता. स्वार्थ त्याच्याजवळ काडी मात्र टिकला नव्हता. लौकिक सुखापेक्षा काही पारलौकिकच मागावं असा विचार करून तो म्हणाला, देवा, तुझे कुबाराचे भांडार राज्य याचं मला काही नको आहे. प्रपंचासाठी काही नकोय, त्याचे मी सुखी आहे. मला फक्त तू हवा आहे. आता जसा आहे तसाच माझ्यासारखा लाखो हजारो भक्तांसाठी तू येथेच उभा राहा. त्या भक्तांना तुझे नित्य दर्शन घडू दे. देव म्हणाला, तथास्तु. आज 28 युगे हे परब्रह्म विटेवर उभं आहे. पुंडलिकाचे लाड पुरवित आहे. पुंडलिकाच्या मातृपितृ भक्तीचा हा परिणाम म्हणजे परब्रह्म कोणत्या पायाने उभे आहे, तर ते समचरणाने उभे आहे. समचरण म्हणजे सर्वांना समान दर्शन देणारं. रुक्मिणी सत्यभामा कृष्णाला शोधत आल्या, म्हणजे पांडुरंग रुक्मिणीला शोधायला गेला होता, पण रुक्मिणीच पांडुरंगाला शोधत दोघी जणी पण आल्या. ते विटेवरी उभे कटेवरी हात घेतलेले रूप पाहून त्या व्याकुळ झाल्या. परोपरीनं त्यांनी देवाची विनवणी केली. आता द्वारकेत परत चला, नाथ परत चला, अशी विनम्र प्रार्थना केली. पांडुरंग म्हणाले, अगं, मला पुंडलिक इथून हलण्याची जोवर आज्ञा देत नाही, तोवर मी इथून हलू शकत नाही. अर्थात जिथे नाथ तिथेच त्यांच्या पत्नी, त्याही तिथेच वास्तव करीत राहिल्या. उदार चक्रवर्ती वैकुंठीचा भूपती पुंडलिकाची या प्रीती विटे उभा राहिला. वैकुंठाचा देवच आणीला भूतला, धन्य तो पुंडलिक. युगे 28 विटेवरी उभा, पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आपण अत्यंत शांत मनानं हे ऐकलं आणि मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले अत्यंत कृतज्ञ आहे. मलाही बोलून खूप आनंद झाला. असे विषय सांगताना बोलताना खूप आनंद होतो. अंतरीच्या भावना उचंबळून येतात आणि पांडुरंग तुम्हाला दाखवलेला आहे. तरी एकदा पांडुरंग, पुन्हा पांडुरंगाचं दर्शन सगळ्यांनी घ्यावं, वा वा. याकरता मी पांडुरंग दाखवते आहे. असा हा पांडुरंग पुंडलिकानं त्याला पंढरीमध्ये आणलं आणि आज आपण युगे 28 त्याचं दर्शन घेऊ शकतो. आपल्या भावना त्याच्याशी बोलून मोकळेपणानं आपलं भावविश्व त्याच्याकडे उघड करू शकतो. आणि अशी ही संधी पुंडलिकाने आपल्याला प्राप्त करून दिली. म्हणून पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. महाराज की जय.
अनसुयाताई अनम्यूट करा. हा, अनसुयाताई. हा, नमस्कार. नमस्कार. बोला तुम्ही. सर्वांना नमस्कार. नमस्कार. शुभदाताईच्या या रसाळ मंत्रमुग्ध व्याख्यानानंतर काय बोलावे हे सुचत नाहीये. कारण घागरीत सागर भरल्यासारखे त्यांचं हे व्याख्यान होतं. ते आपल्याही डोक्यात मावलंय की नाही ही मला शंका वाटते. भक्त पुंडलिकाविषयी त्याने निवडला होता आणि भक्त पुंडलिक त्यांच्याविषयी फार माहिती मला तर होती. आणि मातृपितृ भक्ती केली आणि ती देवाला आवडली आणि मग देव त्यांच्याकडे दारात जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांची मातृपितृ भक्ती पाहून देव प्रसन्न झाले आणि तिथेच फेकलेल्या विटेवर ते स्थानापन्न झाले. अशी थोडक्यात माहिती फक्त होती. पण हे आत्ताच व्याख्यान शुभदाताईंनी दिलं ते जवळजवळ ग्रंथ श्रवण, मोठा ग्रंथ श्रवण केल्यासारखं वाटतं आहे. आणि मग त्यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत नव्हत्या ते आपणाला माहीत झालेल्या आहेत. त्यांनी प्रथम गणरायांना, देवाला, गीतामाईंना, प्रेक्षकांना अभिवादन केले आणि 28 युगे खेळवून ठेवलेल्या याच्याबद्दल, देवाबद्दल, पंढरीनाथाबद्दल आणि भक्त पुंडलिकांबद्दल सांगायची सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रात पांडुरंग कधी आले असा प्रश्न विचारून त्यांनी त्याविषयी पार्श्वभूमी सांगितली की ज्ञानदेवापूर्वी ही विठ्ठल भक्ती सुरू होती. नामदेवांनी असं सांगितलं आहे. 16 खांबी तुळईवर 1237 मधील पुरावे काही त्यांनी सादर केले. शुभदाताईंचा अभ्यास खूप दांडगा आहे. त्यामुळे तेव्हापासून वारकरी विठ्ठलाला पूजतात आणि भक्त पुंडलिकालाही वारकऱ्यांनी मनात खूप श्रद्धेचे स्थान दिलेले आहे. भक्त पुंडलिक लोहदंड गावात विद्वान ब्राह्मणाच्या पोटी जन्मलेले आहेत. जानुदेव हे त्यांचे वडील, पत्नी पण त्यांची पतिव्रता, भक्तिरसात गुंग होणारी होती. इथे अर्धांगी, पत्नी, भार्या यांचाही अर्थ शुभदाताईंनी सांगितला. ते पती पत्नी दुःख प्रेम वाटून संसार करत होते आणि त्यावेळी त्या दाम्पत्यास पुंडलिक हा पुत्र झाला. त्याचे बालपण, हसणे, खेळणे या लीलामध्ये हे माता पिता खूप रंगून गेले. सुंदर संतान ही भगवान से ही प्यारा लगता है. सुंदर संतान भगवान से ही बहुत अच्छा लगता है असं मायबापांना वाटतं कुठल्या पण. लाडाकोडात पुंडलिक वाढत होता. त्याला शिक्षण, किशोर वय आलं तसं शिक्षण देण्याची व्यवस्था केली वडिलांनी. आणि पण शिक्षण घेता घेता तो चांगलं शिकण्याऐवजी थोडं शेफारून जाऊन वेगळं वागायला लागला. दुरुत्तरे करायला लागला, मनमानी करायला लागला. आई वडिलांना जुमानीसा झाला. त्याच्या बेताल वागण्याने माता पिता चिंताक्रांत झाले. ही अशी तत्वशील माईबापाच्या पोटी अशी काय गारगोटी जन्मली बरं, असा सगळ्यांना प्रश्न पडायचा. मग आई वडिलांना वाटलं की याचं लग्न करून द्यावं म्हणजे हा सुधारेल. मग असं तो देखणा होता पुंडलिक आणि मग त्याच्यासाठी मुली शोधणं हे पण जरा कठीणच काम होतं. तरीही मग शोधाशोध करून आई वडिलांनी एका देखण्या मुलीशी पुंडलिकांचा विवाह करून दिला. पुढे त्याचा दिनक्रम सुरू झाला. पण त्या दिनक्रमामध्ये आई वडिलांना त्यांनी काही स्थान दिले नाही.
तर पत्नी बोले आणि पुंडलिक हाले असं दृश्य पाहायला मिळालं. तो पत्नीचंच सर्व ऐकायचा, त्याप्रमाणे वागायचा आणि आई-वडिलांच्याकडे दुर्लक्ष करायचा. त्याला पुन्हा मूलबाळ होत नव्हते. या पण प्रश्नाने आई-वडिलांचे मन पोखरले, की एखादा नातू घरात खेळावा, असं त्यांना वाटायचं. आणि मग पाणवठ्यावर किंवा कुठे इतरत्र गेल्यानंतर जी चर्चा व्हायची, तिथे त्यांना कळले, की पुंडलिकाला संतान होत नाही, तर काशी विश्वेश्वराला त्यांनी जावं, असा सल्ला देण्यात आला. तरी पण आई-वडिलांचे हाल चालूच होते त्यावेळी. आता काशी विश्वेश्वराला पायी प्रवास करावा लागणार होता. आई-वडिलांचे काय? कसं करायचं? मी तुम्हाला कुठं नेऊ शकणार आहे? तुम्ही कशाला एवढे दिवस जगला? असा पुंडलिकाने त्यांना प्रश्न केला. सुनेने गोंगाट घातला. काशी विश्वेश्वर करून आलेल्या लोकांचा तांडा त्यावेळी दारावरून चालला होता. आणि मग आई-वडिलांची ही इच्छा झाली, की आपण जावं काशी विश्वेश्वराला. थकलोत, भागलोत. तर वृद्ध काळी आपण त्याचं दर्शन घ्यावं. पण आधी ठरलं होतं, की पुंडलिक आणि त्याची बायको फक्त जाणार होते. पण शेवटी त्यांच्या लाजेकाजेस्तव किंवा शेवटी अनिच्छेने तो आई-वडिलांना घेऊन जायला तयार झाला. रस्त्यात खास खळगे पुष्कळ होते. उन्हाचा तडका होता. आई-वडील खूप थकले, चालू शकत नव्हते, भराभर चालत नव्हते. आणि मग हे पाहून त्या पुंडलिकाने प्रत्यक्ष आई-वडिलांना दोराने बांधले आणि फरफटत न्यायचा असं त्यांनी बेत आखला. आणि ही फरफट चाललेली सर्व जग पाहत होतं. लोकं हळहळत होते रस्त्याने जाणारे. पत्नी पत्नीही नंतर दमली. पण पत्नीला मात्र दोर न लावता त्यांनी खांद्यावर घेतले आणि वाटचाल सुरू केली. मग असं करता ते सर्वजण कुठे आले, त्याची मध्येच पुंडलिकाची चप्पल तुटली. तर ती चप्पल शिवण्यासाठी चांभार शोधत एका चांभाराच्या घरी ही सर्वजण मंडळी आली. आता तिथं तो चांभार होता, तो अतिशय तेजस्वी असा होता आणि दृश्य असं दिसलं, की शेंडीला त्याच्या पाळण्याची दोरी लटकलेली होती आणि आई-वडिलांना तो हलके मानेला झटका देऊन असं हलवत होता. मग ते म्हणाले, "बाळा रोहिदासा." आई-वडील म्हणाले, "बाळा रोहिदासा, कोण पाहुणे आलेत बघ बरं तुझ्याकडे." आणि मग त्यांनी रोहिदासानी त्यांना बसवून घेतलं, पुंडलिक, त्याचे आई-वडील वगैरे. रोहिदासाची मातृपितृ भक्ती पाहून हा पुंडलिक मात्र खजील झाला खूप. मग सगळे भोजन वगैरे आटोपल्यानंतर, आदरातिथ्य आटोपल्यानंतर पुंडलिक जायला निघाला. तेव्हा रोहिदास काय म्हणाला, "अरे बाबा, तुम्ही चाललाच आहात काशी विश्वेश्वराकडे, तर माझा हा एक पैसा घेऊन तुम्ही गंगेला अर्पण कराल का?" भक्त पुंडलिक म्हणाला, "हो, हो, त्यात काय आहे? देईन मी गंगेला तुमचा पैसा." कनवटीला अडकवलेला एक पैसा काढून यांनी रोहिदासानी याच्याकडे दिला, पुंडलिकाला दिला. आणि मग पुढे त्यांनी वाटचाल सुरू केली. पुढे ते निघाले सर्वजण. जाता जवळची पुंजी संपत आली आणि मध्येच पुंडलिकाजवळचे पैसे संपत आले. जे काही धनधान्य होतं ते संपत आलं. शेवटी बायकोचे दागिने त्यांनी गहाण ठेवले. त्याच्या पैशातून उदरनिर्वाह केला. आणि मग नंतर आठवण झाली, की अरे हा एक आपल्याकडे रुपया ह्यांनी दिलेला आहे. तो गंगेला द्यायचा राहिलाच की. मग त्यांनी गंगेकडे गेल्यानंतर त्यांनी कनवटीला अडकवलेला ₹1 काढून गंगेला अर्पण केला. आणि क्षणात त्या पाण्यातून असं तेजस्वी हात वरती आला आणि त्याला दिसले, की त्या हातामध्ये हिऱ्या माणकाचे एक कंकण आहे. रोहिदास अत्यंत आश्चर्यचकित झाला. आणि मग तो हात असा आकाशवाणीने बोलू लागला, की "मी गंगा माता आहे. तरीही हिऱ्या माणकाचे कंकण हे तू रोहिदासांना नेऊन दे बरं." पुंडलिक म्हणाला, "ठीक आहे." आणि मग पुढचा प्रवास सुरू झाला. खाण्याला पैसे नव्हतेच.
म्हणून आता बायकोचे पैसे, बायकोचे दागिने विकून ते पण पैसे संपले होते. मग आता करायचं काय? भूक 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 करून सर्वजण विकल झाले होते. मग पुंडलिकाला आठवले की ही गंगेचे कंकण आहे, ते आपण विकले तर. मग तो मोठ्या सराफाकडे गेला आणि ते सगळ्या सराफांना दाखवला ते कंकण, पण कोणी घ्यायला तयार नाही. त्याची किंमतच एवढी होती की कुणीही सराफ त्याचे पैसे देऊ शकत नव्हता. मग ही बातमी राजाला कळली. राजाला ते कंकण आवडलं, राणीला आवडलं. पण राणीने हट्ट धरला, तसलंच त्या जोडीचे दुसरे कंकण मला हवंय, ते घेऊन या. पुंडलिकाला सांगितली ही गोष्ट, पण त्याचा निरुपाय झाला. अखेर खरी हकीकत पुंडलिकाने सांगितली आणि मग त्यांनी ह्या धर्मशाळेतील कुटुंबाला जेवण पाठवले. मग तिथे कळलं की खरा सूत्रधार रोहिदास हा आहे. राणी दुसऱ्या कंकणासाठी रुसून बसली होती. प्रधान मंडळी रोहिदासाकडे गेले आणि मग त्याची आईवडिलांची सेवा पाहून तेही आश्चर्यचकित झाले. रोहिदासाने वस्तुस्थिती सांगितली आणि ऐकवलंही नंतर की कसं काय आहे ते. पुंडलिकाने हे खोटे कृत्य केले हे ऐकून रोहिदासाला वाईट वाटलं. नंतर नंतर काय करायचं आता? दुसरं कंकण आणायचं कुठून? रोहिदास खूप चिंतेत पडले. अखेर मनोभावे त्यांची ती कुंडी होती पाणी भरलेली, त्या कुंडीची त्यांनी मनोभावे पूजा केली आणि गंगा मातेला त्यांनी पाचारण केलं. आणि आई वडिलांनाही या कृत्याने दुःख होईल म्हणून दुसरे कंकण दे बाई अशी प्रार्थना केली कुंडीला. तेव्हा हिरेमणकाने जडवलेलं दुसरं कंकण कुंडीतून अवतरले. पुन्हा सगळे आश्चर्यचकित झाले. रोहिदास सत्यव्रती होता. त्याची भक्तिशीलता, प्रेमळ स्वभाव, आई वडिलांची भक्ती हे सर्व पाहून गंगा माता प्रसन्न झाली होती. आई वडील, राजा सगळे खुश झाले. पुंडलिकाचे आई वडीलही रोहिदासाला भेटले आणि मग रोहिदासाकडे पुंडलिक शरण गेला. मोह टाळला पाहिजे तर अधःपतन टळते असे रोहिदासाने त्यांना सांगितलं व पूर्वजन्माची कथा रोहिदासाची त्याने पुंडलिकाला कथन केली. नर्तकीच्या मोहाचा त्याच्यावर कसा परिणाम झाला, त्याचे मन अस्थिर झाले आणि मग काही सुचेनासे झाले. म्हणजे जन्मात काहीच चांगलं कमवता आलं नाही, त्यातच ते आजारी पडले आणि गेले. नंतर चर्मकाराच्या घरी जन्म झाला तेव्हा ते खूप रडले. रोहिदास खूप लहानपणी रडायचे. मग एक स्त्री आली आणि तिने चांगली चप्पल उगारली त्यांच्यावर आणि गप्प केले आणि नंतर सांगितले की मी साधीसुधी स्त्री नसून गेल्या जन्माची नृत्यांगना आहे असं त्याने सांगितलं. पण आता मी सात्विकतेने पातिव्रत्याने जगते आहे. तुझ्या अंतःकाळच्या इच्छेमुळे तू चांभाराच्या घरी जन्म घेतला आहेस बरं, त्या स्त्रीने सांगितले. आणि मग शुभदाताई इथे टीप देतात की याच्यासाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा. असा प्रत्येकाने ध्यास घेतला पाहिजे की नामस्मरण, ईश्वराचं स्मरण हे शेवटपर्यंत केले तर आपल्याला चांगली गती मिळते. वासना, मोह, स्वार्थ हे दूर जातात आणि हीच इच्छा धरावी माणसाने शेवटच्या क्षणापर्यंत असं त्यांनी सांगितलं. हा बाळ रोहिदास रडायचा थांबला, योग्य मार्गावर आला आणि नंतर पुंडलिक हा त्याचा शिष्य बनला. आणि मग आई वडिलांच्या सेवेत तू खंड पडू देऊ नकोस. जरी परमेश्वर जरी भेटायला आला तरी आई वडिलांना तू विसरू नकोस असा सल्ला रोहिदासाने पुंडलिकाला दिला. आणि पुढे दिंडीरवन येथे, दिंडीरवन म्हणजेच पंढरपूर येथे आई वडिलांची सेवा कर असं त्यांनी सांगितले. मग चंद्रभागेत ज्या ठिकाणी पाण्यात ही हस्ती बुडेल तिथेच तू वस्ती कर असंही सांगितलं. आणि मग त्याप्रमाणे रोहिदासाने जसं आपल्या परिसाने, आपल्या सहवासाच्या परिसाने पुंडलिकाचं सोनं केलं. आई वडील सेवा करता करता पुंडलिक रात्रंदिवस शिवभक्तीमध्ये पण रमू लागला. स्नान, जेवण, मांडीवर झोपवणं, आई वडिलांना झोप मोडू नये म्हणून काळजी घेणं, असं तो सर्वतोपरी
काळजी घ्यायचा, शिवाची उपासना करू लागला. कृतज्ञता आणि सेवापूर्तीसाठी आयुष्य त्यांनी घालवले. देवांनाही भीती वाटली. कृष्णाला देव म्हणाले, पुंडलिकाची भेट घे बाबा. कसं काय तो इतका भक्ती करतोय, इतकं वेगळं आहे त्याचं सगळं, आई वडिलांची इतकी सेवा कुणीच केली नाही. आणि मग देव प्रत्यक्ष त्याची भेट घ्यायला दारासमोर आले त्याच्या. तो भक्तीमध्ये, आई वडिलांच्या भक्तीमध्ये दंग होता. तर ही सर्व पुढची कथा आपल्याला माहित आहेच. आता हे सर्व जे सांगितलं शुभदाताईंनी, ते अक्षरशः चित्रपट पाहावा असं काहीतरी वाटत होतं. अगदी त्या पुंडलिकाचा जीवनपट, रोहिदासाचा जीवनपट अगदी बारीक बारीक तपशिलासह त्यांनी मांडलेला आहे. खूप सुंदर वर्णनशैली केली. ओघवती भाषा, प्रसंग, घटना जसेच्या तसे डोळ्यापुढे उभे राहिले. प्रसंगोचित काव्याच्या ओळी सुद्धा त्यांनी सादर केल्या आणि आपलं विवेचन सुंदर अप्रतिम घडवलं. भक्त पुंडलिकाची संपूर्ण तपशिलासह घटनांसहित अभ्यासपूर्ण माहिती ऐकताना आपण दंगून गेलो, खूप आश्चर्यचकित झालो. आपणा सर्वांना पुंडलिकाची थोडक्यात माहिती होती, पण त्यांच्या बालपणापासून ते मधले गृहस्थाश्रम, त्यांचा शिवाय त्यांनी आई वडिलांचा केलेला छळ, रोहिदासांची भेट, त्यांचे जीवनचरित्र आणि बदललेले पुंडलिक मातृपितृभक्त कसे बनले, शिवभक्त कसे बनले, ही कथा ऐकून आपण पुंडलिकाच्या प्रती नतमस्तक होतो. मोह, माया, स्वार्थ यापासून ते दूर राहिले. मला भेटण्यासाठी जसा आलायस पांडुरंगा, त्याप्रमाणे इतर भक्तांसाठीही तू भेटण्यासाठी इथेच उभे राहा वर्षानुवर्षे, असे विनम्रतेने पुंडलिकांनी परमेश्वराला विनवले. द्वारकेला परत चला असं रुक्मिणी सत्यभामा म्हणाल्या, पण देव हलले नाहीत. भक्तासाठी त्यांनी पुंडलिकाच्या दारातच आपली प्रतिमा उभी केली. म्हणजे पुंडलिका भेटी परब्रह्म आले का. आणि शेवटी या समरसतेने शिवदाताईंनी आपला पांडुरंग पण आपल्या समोर सादर केला. त्यांची भक्ती देवासाठी असलेलं नातं, पूज्य भाव आणि माणुसकी आणि मातृपितृ भक्तीचा वर्णन महिमा, हे सगळं काही एवढं छान वर्णन केलं की ते आपल्या प्रत्येकाच्या मनात ठासून राहिलं आहे, मन भरून आलं आहे. त्या पुंडलिकांना आणि परमेश्वराला शिवाय शुभदाताईंना सुद्धा सादर प्रणाम करून मी रजा घेते. धन्यवाद. मला त्यांच्याविषयी विवेचन करण्याची संधी सरांनी दिली, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. नमस्कार.